अहो भानू सांगा ना, तुम्ही अशा का वावरताय? अदृश्य का झालाय तुम्ही? मालक माझ्या लक्षातच नाही आलं की मी कोणाला दिसत नाहीये. एवढ्या वेळ मला वाटत होतं की सगळे माझ्या रागवलेत म्हणून माझ्याकडे दुर्लक्ष करताय. पण आम्ही का का रागवू तुमच्यावर? पण तुम्ही अशी जादू का केली? नाही मालक, मी काही बी नाही केलंय. मग तुम्ही अदृश्य कशा झालात? आज खूपच विजा चमकतात काय? म्हणजे एखादी वीज आपल्या चाळीवर पडली ना तर चाळच नाहीशी व्हायची. मालक आठवलं, हे समजा काल रात्रीच्या विजांमुळे झालंय. म्हणजे काल रात्री चाळीवर वीज पडणार होती, ती चाळीवर पडू नये म्हणून मी माझ्या अंगावर घेतली. त्यामुळेच मी अदृश्य झाले. बापरे, वय मला बी आत्ताच कळलं. गुड मॉर्निंग अंजली ताई. आज जरा उठायला उशीर झाला ना. हो नाही नाही, 11च्या आत पोहोचवतो ना, नक्की पोहोचवतो. हो हो, काही काळजी करू नका. बापरे, आता काय करायचं? थांबा मालक, मी काहीतरी करते. मालक दिसते म्या? नाही. थांबा. आता नाही हो. मालक आता दिसते म्या? नाही हो. मालक मी जादू करून बी अदृश्यच राहिले. आता काय करायचं? मालक कदाचित मी कायमचेच अदृश्य राहणार. म्हणजे तुम्ही भानू म्हणून परत जगासमोर कधीच येऊ शकणार नाही का? काय माहिती. मालक पिशवी. हो, काय करताय तुम्ही? दूध फ्रीज मध्ये ठेवतेय. नाही तसं नाही, पण शोभाला जाग आली आणि तिने तुम्हाला असं बघितलं तर तिला काय उत्तर देऊ मी? द्या, मी काम करतो. मालक मी असताना तुम्ही असं काम करायला लागलेलं मला नाही आवडणार. मी दिसत नाही म्हणून काय झालं? माझं अस्तित्व तर आहे ना. अहो तसं नाही हो, पण असं तुम्ही न दिसता काम करत राहिलात आणि कोणी तुम्हाला बघितलं तर मी त्यांना काय उत्तर देणार सांगा? हा, तुम्ही काही करू नका, मी करतो सगळं. तुम्ही आहात कुठे? मालक मी इकडे हाय, किचन जवळ. हो, कुठे आहात तुम्ही? मालक
मी आहे तर आहे तुमच्या समोर. हो असं प्लीज काही करत जाऊ नका हो. मालक मी काळजी घेईन, तुम्ही काळजी करू नका. नाही नाही, आणि मुख्य म्हणजे तुम्ही कशा दिसायला लागाल त्याच्यावर विचार करा, ते जास्त महत्वाचं आहे. होय मालक, मी त्याचाच विचार करते. अहो, मी पण विचार करतोय पण काही सुचतच नाहीये. अरे मोने, कोणाशी बोलतोयस? भानूंशी. भानू कुठे आहे? भानू मला कशी दिसत नाही? मला पण दिसत नाहीये शोभा. त्या अदृश्य झाल्या. काल त्यांच्या अंगावर वीज पडली ना तेव्हापासून त्या अदृश्य झाल्या. मोन्या, मी अजिबात मस्करीच्या मूड मध्ये नाहीये. आधीच त्या भानूने माझं डोकं फिरवलंय. काय चाललंय? मी आंघोळीला जाते, चहा आणि नाश्ता कर. हो. बडबडतो ना. शोभा, चहा. ताई चहा घ्या ना, गार होईल. वा मोन्या, कमाल आहे तुझी. भानूचा आवाज एकदम मस्त काढला जा. 2 मिनिटं मला वाटलं भानूचे की काही इथे. पण लक्षात ठेव, मी फसणार नाही. पण मी नाही आवाज काढला शोभा, भानूच बोलतायत. मोन्या, म्हणजे तुला काय म्हणायचंय? भानूचा आत्मा तुझ्या शरीरात गेला आणि आता तो आतून बोलतोय? हा? नाही शोभा, मीच भानूचा आवाज काढला. माहितीये मला ते. नाटकं करू नकोस. कामावर जायचं तुला? निघतो. अहो कुठे आहात तुम्ही? मालक, मालक मी हित आहे तुमच्या समोर. होय, माझ्या आवाजाचं असं काय झालंय? मालक बघा ना, माझा बी आवाज तुमच्यासारखा झालाय. थांबा, मी काहीतरी करते. हा. मालक, मालक, माझ्या तोंडून अजून तुमचाच आवाज येतोय. तुम्ही बोला. अहो माझ्याही तोंडून तुमचाच आवाज निघतोय. वय मालक, माझी जादू काम करत नाहीये. हा. अरे निघ ना. हो. सांभाळून जा. हे काय झालं? माझा आणि मालकांचा आवाज मला बदलता का येत नाहीये? अहो भानू, कुठे आहात तुम्ही? हे काय केलंय? मालक, मी इथं आहे. अहो भानू, हे काय केलंय तुम्ही? माझा आवाज मला परत द्या प्लीज. मालक, मी प्रयत्न केला पण बदललेला आवाज पूर्वीसारखा होतच नाहीये. अहो हे कसं शक्य आहे? कदाचित अदृश्य झाल्यामुळे ना माझ्या जादूची पावर कमी होत चालली. मग आता काय करायचं? मालक, तुम्ही काळजी करू नका, मी आहे. जोपर्यंत आपापला आवाज परत येत नाही ना तोपर्यंत मी तुमच्या बरोबर राहील. तुम्ही फक्त ओठ हलवा, मी बोलीन. चालेल. अहो पण तुम्हाला कसं कळणार मला काय बोलायचंय ते? त्यामुळे आणखी गोंधळ होणार ना. वय, पण मला काय करायचं? आपला नाईलाज आहे. तुम्ही काळजी करू नका, मी सांभाळून घेईन. हा, चला तुम्ही, चला.
भानू ए समय अरे काय झालं असं का तोंड पाडून बसलाय तू बिझनेस मध्ये लॉस झाला का तुला तरी तुला 100 वेळा सांगितलंय नको त्या बिझनेसच्या भानगडीत पडू झाला का नाही लॉस अरे लॉस वगैरे काय नाही रे मग काय झालंय कालपासून भानूला बघितलं नाही ना त्यामुळे कुठल्याच कामात मन लागत नाही कुठे गेले हे कोणाच ठाऊक ए मोन्या मोन्याला विचारूया का ए मोहन मोहन अरे भानूचा काही तपास वगैरे लागला का अरे असं काय गप्पू बा यार बोल ना पटकन ए मोहन भानू सुरक्षित आहे ना हा बोल ना अरे बोल ना काहीतरी ए मोहन तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे सांग भानू कुठे आहे ते आहेत पण अदृश्य झालेत. आय शपथ मोन्या हा नुसतंच दूर रे अरे सेम भानूचा आवाज काढला रे सेम हो रे ए मोहन्या आपण लहानपणापासूनचे मित्र आहोत पण तुझी ही मिमिक्रीची कला मला ठाऊकच नव्हती ए हा ए कुठे शिकला रे तू हे आवाज काढायचं हा ए आम्हाला पण सांग ना ए सांग ना असं काय ए, ते मुर्गे ए मोन्या परत एकदा आवाज काढून दाखव भानूचा हा ए मोहन एकदा आवाज काढून दाखव ना काय अरे कालपासून भानूला बघितलंच नाही निदान तिचा आवाज ऐकून तरी मन भरून घेतो रे. काढ ना एकदा प्लीज काढ ना अरे काढ ना यार पटकन एवढा काय भाव खातो यार एकदा आवाज काढायला सांगितलंय फक्त मालक आता म्या बोलीन तुम्ही ओठ हलवा. एकदा नाही म्हणालो ना मग काय मस्करी लावली आहे. अरे ए मोन्या अरे एकदा आवाज काढायला लावला तर एवढा काय राग होतो बघ ना यार. तमाशा चालू आहे का काय आवाज काढ. समय अरे तू बघितलं काय अरे मोहन फक्त भानूचा आवाज नाही काढत तर स्वतःच तोंड बंद ठेवून पण बोलू शकतो. कसला ग्रेट आहे यार मोहन्या तू नुसताच दूर आहे ए सम्या या गणपतीत मोहन्याचा एक शो लावू आपण चालेल हा चालेल ए मोहन तू आता मगाशी काय म्हणालास भानू अदृश्य झाली आहे. सम्या असं कुठं असतं का यार अरे भानू काय पिक्चरचा हिरो आहे का बटन दाबलं तर हिरो दिसला बटन दाबलं तर हिरो गायब किंवा काहीतरी बडबडतो आणि तू विश्वास ठेवतो रे आज काय नसते. आता मी यांना कसं समजावू नक्की काय झालंय ते. तुम्हाला काय करायच्यात नसत्या चौकशा मी वाटेल ते बोलू शकतो. तुम्हाला किती वेळा सांगितलंय नको त्या गोष्टीमध्ये नाक खुपसू नका पण तुम्ही दोघांनी ऐकलं तर शपथ ना. तुम्हाला काही उद्योगधंदे नसतील पण मला ऑफिसला जायचंय चला. अरे ह्याला काय आलंय काय माहिती आव तुम्ही राहुल आणि समीरला असं का बोललात त्यांना किती वाईट वाटलं असेल. वाटू दे तुमच्यावर कशाला हसत होते ते. अहो माझ्या तोंडून असा आवाज ऐकल्यावर कोणी हसेल नाही का. अहो तुम्ही माझ्या आवाजाचं काहीतरी करा ना प्लीज. मालक मी प्रयत्न करतेय पण होत नाहीये. आपण ना आधी इकडनं निघूया नाहीतरी अजून तुम्हाला प्रश्न विचारायला येतील. बर तुम्ही बसलात का. वय मालक. हा गुड मॉर्निंग मोहन. गुड मॉर्निंग. ते काल पावसात भिजलो ना म्हणून अधून मधून असा आवाज येतोय. कमाल आहे पावसात एवढा आवाज बदलतो. अगं नाहीतर काय 2 मिनिटांसाठी असं वाटलं म्हात्रे नाही कुणीतरी बाईच बोलतीये. पण म्हात्रे बाईचा आवाज छान काढला ता.
म्हात्रे, आज तुम्ही लवकर कसे काय आलात? म्हात्रे, अहो म्हणजे घरून लवकर निघालात का तुम्ही? म्हात्रे, काल मी ते कटिंग दिलं होतं, झालं का? म्हात्रे, आत्ता काय करताय तुम्ही? म्हात्रे सांगा ना, कसलं एवढं काम करताय? म्हात्रे, अहो बोला ना, असं काय करताय तुम्ही? तुमच्या तोंडून बाईचा आवाज ऐकून हसायला येतंय. तुम्हाला काय करायचंय? तुम्ही तुमचं काम करा, मला माझं काम करू द्या. मोहन, बरं झालं तू बोलला ते. तू नेहमी ऐकून घेतोस ना, म्हणून ते जास्तच करतात. आता बघ कशा गप्प बसल्यात त्या. बाय म्हात्रे. म्हात्रे बाय. मोहन, उद्या पण लवकर ये. खूप काम. हो मॅडम. आलास? हो. बघ बघ जरा किचनची काय अवस्था झाली बघ. बानू आज पण आली नाही. अशी न सांगता कशी जाऊ शकते ती? तिला ना येऊ दे, कामावरच काढून टाकते मी. शोभा, मी करतो सगळी कामं. मी करतो म्हणजे तुलाच करायला पाहिजे. त्याआधी मला चहा ठेव. काय पसारा करून ठेवलाय. अहो काय करताय तुम्ही? शोभानी पाहिलं तर गोंधळ होईल सगळा.